नमस्कार सगळ्यांना, कसे आहात? मी सारिका तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपलं चॅनल सारिकास क्रिएशन्समध्ये। सर्वात आधी सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। मला थोडा उशीरच झाला आहे तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी, कारण थोडी बिझीच आहे। त्याच्यामुळे व्हिडिओसुद्धा बनवले नाही आहेत मी 4-5 दिवसापासून, कारण मुलाची सुट्टी संपत आलेली आहे। अवघ्या 2 ते 3 दिवसात तो परत त्याच्या हॉस्टेलला जाणार आहे। सो त्याची तयारी चालू आहे, त्याची खरेदी, त्याच्यासाठी काय काय पदार्थ मी घरी बनवत आहे। ते जे काही बनवले ते मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन। तर आज त्याच्यासाठी मी बनवले आहेत तिळाचे लाडू। तर म्हटलं बनवलेच आहेत तर तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करावी। सो या रेसिपीसाठी इथे मी घेतलेले आहेत अर्धा किलो अनपॉलिश तीळ। जेव्हा कधीही मी तिळाचे लाडू बनवते मोस्टली मी हे अनपॉलिश तीळच आणते। छान लागतात ह्याचे लाडू। आणि ह्याच्यासाठी या अर्धा किलो तिळासाठी इथे घेतलेला आहे मी चिक्कीचा गूळ, ज्याचं वजन आहे 450 ग्राम। ह्याचप्रमाणे आपण हे प्रमाण ठेवायचं आहे, त्याच्यामुळे लाडू एकदम परफेक्ट बनतात। सो आता इथे कढई तापत ठेवलेली आहे आणि त्याच्यात आपण हे तीळ सर्वात आधी भाजून घेणार आहोत। छान असे खमंग खरपूस तीळ भाजून घ्यायचे आहेत। फ्रेंड्स, संक्रांत जवळ आलेली आहे, त्याच्यामुळे हा चिक्कीचा गूळ इझिली बाजारामध्ये दुकानांमध्ये मिळतो। तेव्हा आपले तीळ जे आहेत छान असे तडतडले आहेत, म्हणजे ते भाजून तयार झालेले आहेत। आता ते तीळ मी एका ताटात काढून घेतले आणि त्याच कढईत पुन्हा ॲड केलेला आहे 1 मोठा चमचा तूप। आणि जो चिक्कीचा गूळ आहे जो मी बारीक करून घेतलेला आहे, तुम्ही किसूनही घेऊ शकता, तो मी ॲड केलेला आहे कढईमध्ये। छान मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याच्यात पाणी वगैरे नाही ॲड करावं लागत, लगेचच हा वितळतो किंवा विरघळतो। सो आणि आपला छान असा हा पाक तयार होतो। हे बघा, पाक रेडी व्हायला लागलेला आहे। खूपच सोपी पद्धत आहे लाडू बनवण्याची। आता ह्याच्यात ॲड केलेले आहेत 2 चमचे वेलची पावडर। छान उकळी फुटलेली आपल्या ह्या पाकाला। जर तुम्हाला थोडे चिकट हवे असतील ना फ्रेंड्स, तर तुम्ही अजून उकळू शकता, पण मला हे थोडे नरमच ठेवायचे आहेत, त्याच्यामुळे मी गॅस स्लो केला। आणि ह्याच्यात आता जे भाजलेले तीळ आहेत ते आपण ॲड करूयात। खूप छान झटपट आणि पटपट बनतात हे लाडू। अगदी सोपी रेसिपी आहे। संक्रांत जवळच आलेली आहे, तर मला वाटलं की तुमच्यापैकी कोणाला तरी ही रेसिपी उपयोगी पडेल, म्हणून ही मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। सो सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता ह्याच्यात ॲड केलेला आहे मी शेंगदाण्याचा जाडसर कूट। तुम्ही अख्खेही टाकू शकता, ऑप्शनल आहेत, किंवा जी चण्याची डाळ आपण चिवड्यांमध्ये वापरतो भाजकी, तीसुद्धा ॲड करू शकता। दोन्हीही ऑप्शनल आहे, नाही ॲड केलं तरी चालेल, पण छान लागतात म्हणून मी आपले थोडेसे शेंगदाणे ॲड केलेले आहेत। सगळं छान आपल्याला हे असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपलं हे जे मिक्सचर आहे तिळाच्या लाडूचं ते रेडी झालेलं आहे। सो ताटात ते मिक्सचर मी काढून घेतलं, थोडंसं गार व्हायला दिलं, जास्त गार होऊ द्यायचं नाही, नाहीतर लाडू अजिबात वळले जाणार नाही। हे बघा, छान असे आपले लाडू मी वळून घेत आहे। सगळे लाडू वळून घेतल्यानंतर तुम्हाला भेटते। फ्रेंड्स, आणखीन एक पद्धत आहे। जर हे मिक्सर खूप गरम असतं तर 2 चमच्याच्या साह्याने हे लाडू कसे वळायचे ते जेव्हा संक्रांतीच्या आधी मी लाडू करेन तेव्हा मी तुमच्यासोबत ते नक्की शेअर करेन की चमच्याच्या मदतीने ते लाडू कसे वळायचे। सो नवीन वर्षाचा पहिला गोड पदार्थ म्हणजे तिळाचा लाडू तुमच्या सगळ्यांसाठी। सो फ्रेंड्स, कसा काय वाटला आजचा व्हिडिओ? आजची ही तिळाच्या लाडूची रेसिपी अगदी सोपी, खमंग, खुसखुशीत आणि नरम असे हे लाडू तर मला आवडले असतील तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। हे लाडू इतके नरम बनतात ना फ्रेंड्स, की आपल्या घरातील लहान मुलं, म्हातारी माणसंसुद्धा इझिली हे लाडू खाऊ शकतात। तर कसा काय वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत बाय बाय, हॅव अ नाईस डे अँड टेक केअर।